माथेरानच्या पायथ्याशी आलेल्या गारभट धनगरवाड्याच्या रस्त्याचं काम चालू असून या रस्त्याला वन विभागाची परवानगी घेऊन कायदेशीररित्या काम करत असल्याचा दावा हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संतोष आखाडे यांनी केलाय। माथेरानच्या पायथ्याशी हा धनगरवाडा असून इथे 70 ते 75 घरांमधून 300 एवढी लोकसंख्या आहे। मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली तरी हे गाव विकासापासून कोसळू आहे। रास्ता नसल्याने आमदार महेश बालदी, बोरगावचे सरपंच प्रवीण मुरे यांच्या सहकार्याने पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या 3 किलोमीटरच्या रस्त्याचं खडीकरणाचं काम चालू केल्याने या भागातील राजकीय विरोधकांनी कुठल्याही प्रकारची माहिती न घेता धनगर समाजाला न्याय आणि आदिवासी समाजावर अन्याय अशा बातम्या मीडियात देऊन 2 समाजात वाद निर्माण करण्याचं काम केलंय। यावर धनगर समाज आणि गारभट ग्रामस्थ यांनी एकत्र येत कायदेशीर स्पष्टीकरण देत कोणीही 2 समाजात वाद निर्माण करू नये असं आवाहन केलंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष आखाडे। आज या गारभट धनगरवाड्यावरती जवळजवळ 4 पिढ्यांपासून लोक राहत आहेत, परंतु त्या ठिकाणी लाईट, रस्ता, पाणी या मुख्य सुविधेपासून हे गाव वंचित होतं। आज कुठेतरी शासनाने या ठिकाणी दखल घेऊन जो या गारभट गावाचा आता रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, या ठिकाणी जी लाईट आलेली आहे ती जवळजवळ गावकऱ्यांना 20 ते 25 वर्षाचा पाठपुरावा करावा लागलेला आहे। या ठिकाणी या गावचे विद्यमान आमदार महेशजी बालदी साहेब आणि या विद्यमान सरपंच श्री मोरे साहेब यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हा रस्ता होतोय आणि या ठिकाणी जे रस्ता बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक परवानग्या आहेत शासनाच्या, ह्या सर्व घेतलेल्या आहेत। परंतु या सर्व परवानग्या घेतल्या असून पण काही जे हितचिंतक आहेत त्यांचं पोटसूळ असं उठलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली किंवा काय झाले अशा पद्धतीच्या बातम्या आज मीडियासमोर येत आहेत। परंतु ती पूर्णपणे चुकीची बातमी असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे झाडांची कत्तल झालेली नाही, कारण ही वहिवाट ही पूर्वीपासून आहे, तोच रस्ता पुन्हा बनवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जे काही रस्ते बनवण्यात आलेत ते पूर्णपणे फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आलेले आहेत। त्यांचे अधिकारी या ठिकाणी वेळोवेळी उपस्थित राहतात, त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही झाडांची कत्तल झालेली नाही। ज्या लोकांना वाटते की बाबा आमच्या 12 आदिवासी वाड्या आहेत त्यांना रस्ता नाही आहे, तर त्यांनी शासनाकडे योग्य ती कागदपत्र घेऊन पाठपुरावा करावा आणि योग्य ते दिशादर्शन, मार्गदर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या गावाचे रस्ते करून घ्यावेत। आम्हाला कोणत्याही कुणाची भावना दुखवण्याचा याचा उद्देश नाही आहे, परंतु कोणाला टार्गेट करून कुणाचं काम थांबवण्याचं, आडवं येण्याचं काम अशा हितचिंतकांनी करू नये, ही मी या ठिकाणी त्यांना सूचना करू इच्छितो। विनाकारण कोणत्याही 2 समाजात तेढ निर्माण होईल असं कोणतेही भाष्य या ठिकाणी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो।